नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला डाळ बटाटा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही तुरीची डाळ आणि मसूरची डाळ हे दोन्ही मिळून मी 15 ते 20 मिनिटं भिजत घातले होते। स्वच्छ धुवून भिजत घातले होते आणि आता हे भिजलेले आहेत बघा चांगले। जास्त असं भिजून द्यायचं नाही, पण 15-20 मिनिटं भिजत घालायचं जेणेकरून डाळ लगेच शिजली जाते। आता डाळ किती आहे तर ह्या चमच्याच्या मापाने 4 चमचे तुरीची डाळ घेतलेले, 4 चमचे मसूरची डाळ घेतलेले। थोडीशी जास्त कमी जरी घेतली तरी पण चालू शकते, पण सेम मापाने जरी घेतली तरी पण चालेल। कुकर घेतलेला आहे, कुकरमध्ये आता ही डाळ टाकून घेऊया आपण। तुरीची डाळ टाकलेली आहे, आता आपण मसूरची डाळ टाकून घेऊया। मसूरची डाळ मी टाकलेली आहे, त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो, त्यात एक छोट्या आकाराचा कांदा, त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे। चमच्याच्या मापाने 1 चमचा झालेला आहे। त्यात टाकायचे आपल्याला 1 तेजपत्ता, एक छोट्या आकाराचं स्टार फूल, एक मसाला विलायची, एक दालचिनीचा तुकडा आणि एक साधी विलायची। त्यात टाकणार आहे बघा थोडीशी हळद, त्यात टाकायचे थोडंसं मीठ, चवीप्रमाणे जरी टाकलं तरी पण चालेल। त्यात टाकणारे अर्धा चमचा तूप, तुपाच्या जागी तुम्ही तेल जरी टाकलं तरी पण चालू शकतं। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला पाणी टाकून घेतलेलं आहे। 1 ग्लास भरून टाकलेला ग्लास आहे, हे अर्धा लिटरचा आहे। आता ह्याला झाकण लावणार आहे आणि ह्याच्या कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत ती, आणि कुकर बघा थंड झालेला आहे, खाली काढून घेतलेला आहे। झाकण खोलूया, बघा मस्त अशी डाळ शिजलेली आहे बघा, अशा पद्धतीत एकदम बारीक। ह्यात टाकायचे आपल्याला पाणी। त्यात पाणी किती टाकायचं, मी टाकणार आहे 1 ग्लास बघा। आणि हे पाणी घेतलेलं आहे, कोमट घेतलेलं आहे। तुम्ही साधं पाणी जरी घेतलं तरी पण चालू शकतात। हे मिक्स करून घेते, मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यातलं काय करायचं, पाहिजे असेल तर तुम्हाला हा गरम मसाला जो आपण टाकला होता ना, हा काढून जरी घेतला तरी पण चालेल। थोडासा मी गरम मसाला बघा मी काढून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी। ह्याच्यामध्ये 2 चमचे तुम्ही तूप जरी टाकलं तरी चालेल आणि नुसतं तेल जरी टाकलं तरी चालेल। गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकायचं, थोडासा कढीपत्ता, त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला एक छोट्या आकाराचा कांदा आणि त्यात टाकणारे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत। जिरा मोहरी टाकल्यानंतर पण तुम्ही लसूण टाकू शकता, म्हणजे फोडणीला पण छान असं, म्हणजे जे आपण बनवणार आहे ना त्याला चव छान येते। आता हे आपण चांगलं भाजून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे मी थोडीशी हळद, आपण शिजताना पण हळद टाकली होती। गॅस करते मी एकदम बारीक। त्यात टाकायचे आपल्याला मिरची पावडर 1 चमचा घेतलेले, 1 चमचा गरम मसाला पावडर, मिक्स करून घेऊया। त्यात टाकणारे एक शिजवलेला बटाटा बघा, असे तुकडे करून घेतलेले। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डाळीमध्ये पण टाकू शकता। कच्चा बटाट्याची साल काढायची आणि टाकायचं। गॅस करूया आता मीडियम, कारण मी बारीक केला होता। आणि याला 1 मिनिटभर पहिलं फक्त परतून घेऊया। मस्त असं बघा मीडियम गॅसवर 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया। पहिले मिक्स करून घेतलेलं आहे। तर कुकरमध्ये जे आपण शिजवली होती ना, त्याच्यामध्ये बघा मी थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं, कारण त्याला डाळ राहिली होती खाली। कारण ही जी डाळ जी बनवलेली आहे ना, डाळ बटाटा, ही 4 ते 5 लोकांना पुष्कळ होते। ह्यात टाकणार आहे कोथिंबीर, त्यात टाकायचं आपल्याला मीठ थोडंसं, कारण आपण शिजवताना पण टाकलं होतं। एकदा जरी टाकलं तरी चालेल, चव बघायची परत मीठ टाकायचं। आणि आपण ह्याला काय करूया, चांगलं उकळून देऊया। 5 ते 7 मिनिट झाले बघा, मीडियम गॅसवर मी ठेवली होती। थोड्या वेळानं असे हलवून घेतलेले आहे। अशी केली की नाही डाळ बटाटा लय छान लागतो चवीला। आता तुम्हाला सांगते, तर बटाटा कसा मी शिजवला होता आणि तुकडे करून घेतलेले साल काढून थंड झाल्यानंतर। तुम्ही पाहिजे तर तुम्ही डाळ शिजवताना सुद्धा बटाटा ची साल काढायची आणि छोटे छोटे तुकडे करून त्यात जरी टाकून जरी कुकरला शिट्ट्या लावल्या तरी पण छान होतं। आणि असा जरी केला तरी छान होतं, पण तसं काय होतं माहिती आहे का, डाळीमध्ये पूर्णपणे तसा अर्क उतरतो त्याचा। आणि असा पण आपण चांगलं उकळून घेतलं की नाही की तसा पण उतरतो। जर अशा पद्धतीची तुम्हाला डाळ बटाटा जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।